आता आपल्या किचन मध्ये सुनबाई आलेल्या आहेत. तुमचं इथे मनापासून स्वागत. आणि तुम्ही काय बनवणार आहात? आज सुधारस बनवणार आहे. सुधारस. हा सुधारस आपला पारंपरिक आहे. पारंपरिक, बरोबर ना? मला साहित्य सांगता काय काय? साखर, म्हणजे आपल्याला जसं क्वांटिटी बनवायची त्याच्याप्रमाणे 2 वाट्या साखर, किशमिश, काजू आणि बदामचे तुकडे, पिस्ता तुकडे, लिंबाचा रस, वेलची पावडर आणि केशर. ओके, मला सांगा, ही तुम्हाला रेसिपी कोणी शिकवली आहे? कुठून आली आहे तुमच्याकडे? ती तुमच्या आईकडून, आईच्या बाजूने आली का सासरच्या बाजूने आली? दोन्हीकडनं. दोन्हीकडनं. ओके. काय आहे, सुधारस हा खूप दिवसांनी म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे मी गेली 4 वर्ष इथे खवयचं काम करतोय. खवयमध्ये, या किचनमध्ये सुधारस पहिल्यांदाच मी बनवतोय आणि मी बनवताना बघतोय, त्यामुळे मला एक नवीन माहिती मिळते. इथे आम्ही पाणी तापत ठेवलेलं आहे. सुधारसाची तयारी झालेली, पण पाणी तापलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. त्यानंतर टॉवेल, साबण सगळी तयार झालेली आहे. म्हणजे टॉवेल, साबण हे मी प्रातिनिधिक म्हटलं. ऍक्च्युअली इथे आपल्याला साखर, बेदाणे, किसमिस हे सगळं तयार झालेलं आहे. पाणी तापलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. 2 वाट्या साखर घेतलेली आहे, तर त्याच्यात पाक बनवण्यासाठी. ओके. हे म्हणजे कम्प्लीट तुम्हाला ते वितळून घ्यायचं आहे? वितळून घ्यायचं. याचा पाक बनला पाहिजे. पाक झालेला कळला म्हणजे तार आली पाहिजे. तार आलेली कळली की पाक झाला. ओके. आणि आपलं सुद्धा हे तयार झालेलं आहे पाक. त्याच्यात आपण आता लिंबाचा रस घालणार आहोत. किती घालू? 2 वाटी साखर असेल तर त्याच्यात अर्धा वाटी लिंबाचा रस. पण मला असं, म्हणजे मी आठवतंय सुधारसात केळीचे आपण तुकडे सुद्धा घालतो. हो, आवडीप्रमाणे प्रत्येकाच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे केळ्याचे तुकडे किंवा हल्ली काही जण अननसाचे तुकडे, तर व्हरायटी त्याच्यामध्ये बरेच जण आणतात. दिस इज बेसिक सुधारस. त्याच्यामध्ये हे असतं. नंतर वेलची पावडर आणि केशर घालू. ते मेन. वेलची पावडर घालू. केशराचे ते लाल तुकडे त्याच्यातले खूपच छान दिसतात. आणि हे सुद्धा आपल्याला चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे जितकं पाहिजे तेव्हा. किशमिश आणि पिस्ता, बदामचे तुकडे, बेदाणे. ओके. हे आपलं बेसिक तयार झालेलं आहे. क्या बात आहे. आणि हे आता फ्रीज मध्ये ठेवायचं का आपल्याला असंही खाता येतं? कसंही असं थंड झाल्यावरती आपण कसंही पोळी बरोबर, सिमन पूजनाला जास्त करून हा पदार्थ असतो. बरोबर. झटपट होतो. ही सगळ्यात फास्ट आणि सिंपल रेसिपी आहे. ओके. हे आता तयार झालेलं आहे. आता हे गरम पुरी आणि गरम पोळी या 2 गोष्टींबरोबर तुम्ही खाऊ शकता. काय, पण मला आधी सांगा, हे टिकतं किती? टिकतं म्हणजे बाहेर पण राहू शकतं, पण फ्रीज मध्ये ठेवलं तर उत्तम. कारण की पाक बनवलेला आहे, त्याच्यामुळे खराब व्हायचे काही चान्सेस नाही. आणि हे तुमच्याकडे कसं टिकेल तर तुम्ही लिहून घ्यायला लागेल तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे टिकून राहील रेसिपी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सुधारस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या साखर, बेदाणे, काजू, पिस्ते आणि बदामाचे काप, लिंबाचा रस, वेलची पूड आणि केशर सिरप. कृती: प्रथम साखरेचा पाक करून घ्यावा. त्यामध्ये अर्धी वाटी लिंबाचा रस, वेलची पूड, केशर सिरप, काजू, पिस्ता, बदामाचे काप आणि बेदाणे घालून सुधारस एकजीव करून घ्यावा.